रामकृष्णारी मनमनीय गुरुवर्य माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायखडा यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला तळवाडे खडकतळे श्री क्षेत्र जायखडा पायी दिंडी सोहळा पायी दिंडी सोहळ्यात आता आम्ही नाथ महाराजांच्या दर्शनाला आलो आहे. आता नाथ महाराजांच्या घरी पोचलो आहे. हा श्रीखंडाचा इथं राजून भरत होता श्रीखंड इथं आणि आपला दंडीतील पताके आता आले. हा दिंडी सोहळा माऊलींचा आशीर्वाद मन म्हणजे कृष्णाजी माऊली यांचा आशीर्वाद. आम्ही आता नाथ महाराजांच्या घरी येऊन पोचलो म्हणजे वाड्यावरती येऊन पोचलो. हा नाथ महाराजांचा वाडा आणि या वाड्यात सगळे माऊली परिवार दिंडी पोचले. माऊली दिंडी परिवार पोचलाय. शिंगलवा शिंगलवा म्हणजे दकाशा सगळा नाथ महाराजांच्या वाड्यात पोचला आहे समाज. सगळे वारकरी मंडळी माऊलीचा परिवार सगळ्या दिंडी आता पोचले आहेत. दर्शनसाठी लाईनीला लागले आहेत. दर मुक्काम करत करत आज आमचा 10वा 11वा दिवस आहे. 11वा दिवस आणि आम्ही नाथ महाराजांच्या वाड्यावरती येऊन पोचलोय. आता श्रीखंडाचं राजन भरणात होतं ते दर्शन घेणार. नाथ महाराजांचं वाड्याचं दर्शन घेणार. नाथ महाराज जेव्हा सगळे मूर्त्यांची पूजा करत होते इथं आहे आणि समाधी दर्शन नंतर जाणार आहोत आम्ही. आता एक साईड सगळ्यांचं एक साईड रामकृष्ण हरी रामकृष्ण. सगळा माऊली आपला सगळा माऊली परिवार आता दर्शनासाठी लाईनीत उभा आहे. चला रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण बस मंडळी जा रे बोल. रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण. गावातील नाथ मंदिर. चला मग मंडळी हा चला. हा तुम्हाला यावर्षी नाही जमलं ना वारीला यायला असतात संसाराच्या अडचणी मग पुढच्या वर्षी या. आगले बरोस पाव नाही का. नाही या वर्षी जमलं तर पुढच्या वर्षी चालेल. हा चला मग सांगा तुमच्या सगळ्या मंडळी सांगा. नाही या वर्षी जमलं पुढच्या वर्षी येऊ आपण. हा चला रामकृष्ण. नाथ महाराजांच्या घरी दर्शन चालू आहे. आता विनेकरी सुद्धा चला मग मंडळी हा ठेवू का. आता नाथ महाराजांचं दर्शन